ठीक आहे? आता मी जे सांगतोय ना ते शांतपणे ऐक. हे बघ, जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. आणि अशा वेळी आपण बिलकुल नाही घाबरायचं आणि कोणाच्याही प्रेशर खाली नाही यायचं. स्ट्रॉंग आहेस ना तू? पण हे सगळं माझ्यासोबतच. ह्याचं उत्तर कोणाकडेच नाहीये. आणि या परिस्थितीमध्ये तू एकटीच नाहीये. तुझ्यासारख्या अनेक मुली आहेत ज्या तुझ्या एवढ्याच निर्दोष आहेत. आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीला आपण जबाबदार नसतो. त्या परिस्थितीला आपण कसं तोंड देऊन सामोरं जातो ना, त्यावरून आपली ताकद कळते. आपली जी ही भीती आहे ते या गुन्हेगारांचं शस्त्र असतं. ते आपल्याला त्यांच्या जाळ्यात अडकवतात. आपण त्याचे विक्टिम्स होतो. पण जी लोक फाईट बॅक करतात ना, त्यांना हिरोज म्हणतात. आणि मला माहिती आहे की आमची काव्या एवढी वीक नाहीये. ती खूप स्ट्रॉंग आहे. ती या परिस्थितीला तोंड देऊन सामोरे जाईल. जाशील ना? आणि अजून एक, मी प्रॉमिस करतो, जे काही घडले त्यावरून तुला आमच्यापैकी कोणीही कधीच जज नाही करणार. आणि देवी जगत्तारिणी सुद्धा आहेच आपल्या पाठीशी. ती त्या गुन्हेगारांना नक्कीच पकडेल आणि त्यांना शिक्षा सुद्धा देईल. तुमच्या नजरा अश्लील असतात म्हणून पहिले तुझे डोळे फोडले. जी साडीतल्या बुरख्यातल्या प्रत्येक बाईला घाणेरड्या नजरेने बघते. चूक झाली माझी, चूक झाली, मला माफ कर. चूक नाहीये. जी चुकून घडते ना त्याला चूक असं म्हणतात. जी मुद्दाम स्वतःच्या आनंदासाठी केली जाते, उद्दिष्टाने केली जाते ना, ती विकृती असते, विकृती. तू आधी तुझ्या आईला फोन करायचा. तू जो कुछ भी किया है ना वो उसे बताने का, फिर छोड़ेंगे. नाही नाही नाही, माझ्या आईला सांगू नका. मी बाहेर चढतो तुमच्यासोबत. माझ्या आईला सांगू नका. हे हात ते फोटो एडिट करताना नाही थरथरले? काय रे, तेव्हा नाही थरथरले हात? आता म्हणतोस आईला नका सांगू. वा, म्हणजे स्वतःच्या आईला देवासमान मानायचं आणि बाकीचे म्हणजे काय खेळणं? यांच्यासारख्या मुलांना आहे ना दुसऱ्या घरातल्या स्त्रियांना कंटेंट वाटतात. ए, औरत खिलौना नाही हा, ती पण एक माणूस आहे. पण तुमच्यासारख्या मुलांना काय कळणार दे? मी पुन्हा नाही असं करणार. पुन्हा तू असं करूच नाही शकणार. कारण आता तू जो गुन्हा केलायस ना त्याची शिक्षा तुला मिळणार आहे. आणि ती शिक्षा तुला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. तुझं आयुष्य वाया जाणार आहे त्याच्याने. तुमच्या एका क्लिकवर तुम्ही असे घाणेरडे फोटो एडिट करता आणि इंटरनेटवर टाकता. पण त्याची शिक्षा त्या मुलींना आयुष्यभर भोगावी लागते. त्याची परतफेड तुला करावीच लागेल. तुम्ही जे फोटो आणि व्हिडिओ टाकता ना, व्हेरी गुड. ओके, मी एक काम करते. मी श्वेताशी बोलून घेते. आपण फोटो मॉर्फिंग या प्रकरणात एक स्टोरी करूया, एस्पेशली मुलींसाठी. त्यांना मेसेज द्यायला हवा की तुम्ही जर या अशा परिस्थितीत अडकलात तर घाबरू नका, ब्लॅकमेलिंगला घाबरू नका. थेट पोलिसांकडे जा आणि मदत मागा. आणि हो, या बाबतीत कुठल्याही व्यक्तीचं नाव येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपण. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू कशासाठी? ताई, तुम्ही विक्टिम्सची नावं घेऊ नका असं म्हणालात ना, म्हणजे बेलसरेंच्या रेप्युटेशनची किती काळजी आहे तुम्हाला. मी सगळं फक्त बेलसऱ्यांसाठी करत नाहीये किंवा फक्त काव्यासाठीही करत नाहीये. समाजातल्या प्रत्येक कुटुंबासाठी आणि माझ्या प्रत्येक बहिणीसाठी मी हे करते. काव्याच्या जागी दुसरं कोणी असतं तरी आपण हेच केलं असतं निशिता. एखाद्या गोष्टीचं भांडवल करणं आणि अवेअरनेस पसरवणं ह्याच्यात फरक असतो. आणि तुला माहितीये, एमिनेंट TRP साठी काहीही करत नाही. आय होप या सगळ्यातनं चांगला मेसेज जाईल. आणि आज काव्यावर जी वेळ आली आहे ती वेळ कुठल्याही मुलीवर येऊ नये.
तिची चूक नसताना तिला हे सगळे त्रास भोगावे लागतायत याचा मला जास्त त्रास होतोय. हो ना. आणि मला माहित होतं काव्याकडून असं काही घडणं शक्यच नाहीये. आफ्टर ऑल ती माझी बहीण आहे. काही चुकीचं ती वागूच शकत नाही. हो ना, खूप सपोर्ट केलायस तू तुझ्या बहिणीला. तुला आठवतं का ग, काव्या लहान असताना तू तिला माझ्या मांडीवर झोपवायचीस आणि तू घरातली सगळी कामं करायचीस आणि ही बाहुली टकामका तुझ्याकडे बघत राहायची आणि जरा जरी तू तिच्या नजरेच्या आड गेलीस की जोरात भोकाड पसरणार. मग तू जिथे कुठे असशील तिकडनं एक आवाज देणार, काव्या. मग ही लगेच शांत व्हायची. तुला कारण माहितीये? कारण कुठल्याही लेकराचा ना हा विश्वास असतो, जोपर्यंत आपली आई आपल्या सोबत आहे ना तोपर्यंत आपल्याला काहीच नाही होणार. आणि तिच्यासाठी तर आई आणि बाबा दोन्ही तूच आहेस. मला माहितीये तुला आता या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसलाय, तुला त्रास होतोय या सगळ्याचा. हे सगळं माझ्याच मुलीच्या बाबतीत का व्हावं? तिची काय चूक आहे? ती आता समाजासमोर कशी जाईल? तिच्यासोबत हे का घडलंय? हे सगळे प्रश्न तुला पडले असतील. पण मी खरंच सांगते आत्या, ह्या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये ग. उलट या सगळ्याची झळ पोचतीये तिला. तिला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. मग अशा वेळेला आपण तिच्यासोबत उभं राहायला हवं ना.